भारतीय जनता पक्षाने रामाचा जेवढा उपयोग केलेला आहे, रामाच्या नावाचा जितका उपयोग केलाय स्वतःच्या राजकारणासाठी, त्याला काही तोडच नाहीये. बरं, भाजपवर तुम्ही गंभीर आरोप करताय, नवनाथ बने याचं उत्तर देतील. नवनाथजी, राम मंदिराच्या निधीवरती भाजपनं दरोडा टाकल्याचा आरोप आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या आरोपाचं उत्तर आहे का? अखिलजींनी देखील तेच म्हटलेलं आहे की हे सगळं राजकीय वरदहस्तानं सुरू होतं आणि याचे तुम्ही साक्षीदार आहात का, याची जबाबदारी घेणार आहात का? विशालजी, उद्धवजी ठाकरे असेल किंवा उभाटा गट असेल, यांना रामरक्षेच्या नावावर आंदोलन करण्याचा अजिबात अधिकार नाही. कसा त्यांनी आंदोलन करायचं असेल तर अकबरनामा, बाबरनामा असे आंदोलन करायला पाहिजे. आणि उद्धवजींनी काँग्रेसकडनं परवानगी घेतली का की आम्ही राम मंदिरासाठी आंदोलन करतोय? मुळामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कुणी जो काही कथित घोटाळा केला असेल त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही. राम मंदिराच्या पवित्र कार्यामध्ये ज्यांनी कुणी अशा पद्धतीने चुकीचं काम केलं असेल त्याला निश्चितपणे शिक्षा होईल, त्याला कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. पैचा हिसाब घेऊन तो वसुली करण्याचं काम देखील केलं जाईल. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं हे रामरक्षा आंदोलन नाही, तर त्यांनी खरं तर आमदार रक्षा आणि पक्ष वाचवा अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची गरज आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठीच हे आंदोलन आहे, त्याच्या पलीकडे या आंदोलनाला बघता येणार नाही. आणि मुळामध्ये ज्या उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुत्ववाद सोडला, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. आता ही काँग्रेस कोण होती ज्यांनी राम सेतूला नाकारलं? ही काँग्रेस कोण होती ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं? ही काँग्रेस कोण आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, सुप्रीम कोर्टामध्ये हालफनामा जाहीर केला आणि सांगितलं की रामाचं अस्तित्वच नाही? अशा पद्धतीनं ज्यांनी हयातभर ज्या काँग्रेसने विरोध केला त्या काँग्रेसच्या शेजारी जाऊन उद्धवजी ठाकरे आता राम मंदिरासाठी आंदोलन करतायत. त्यांना जर का सुबुद्धी सुचली असेल पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे यायची तर त्यांचं स्वागत आहे. परंतु त्यांनी काँग्रेसची परवानगी घेतली का? कारण आता सध्या ते महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे घटक आहेत. त्यामुळे त्यांनी रामरक्षा वगैरे करण्यापेक्षा अकबरनामा, बाबरनामा हे केलं तर त्यांना जरा जास्त मतं मिळतील. हिंदुत्वादाची मतं त्यांना मिळणार नाहीत. की आमदार रक्षा करायची, खासदार रक्षा करायची, नगरसेवक रक्षा की आता रामरक्षा? काय आहे ना, काँग्रेस बद्दल इतकं त्याला आपुलकी आहे ना भारतीय जनता पक्षाला की काय विचारून सोय नाही. मी कधीपासून हसतोय. नवनाथजी माझे मित्र काँग्रेस बद्दल बोलतायत. अहो, दिल्लीपासून गल्लीपर्यंत पहिला आपण दिल्ली बद्दलच बोलूया. ज्या ज्या लोकांवर काँग्रेसच्या भारतीय जनता पक्षाने आरोप केला, मला हसू थांबत नाहीये की आपण जर त्यांचं मंत्रिमंडळ काढलं ना तर 95% तुम्हाला काँग्रेसचे तिकडे भेटतील. महाराष्ट्र सरकारमध्ये या, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या सगळे काँग्रेसमुळे. एक काळ होतं भारतीय जनता पक्ष रोज उठून काय म्हणायचं की काँग्रेस मुक्त भारत करणार, काँग्रेस मुक्त भारत करणार. अहो, आता जर बघितलं ना तर काँग्रेस युक्त भाजपा झाली आहे. म्हणून ह्यांनी तर काँग्रेस बद्दल बोलूच नाही. आणि राहिला प्रश्न हिंदुत्व म्हणजे काय हो? ह्यांचा तो टिल्लू उल हक तो सगळीकडे फिरतो पागलसारखा बांगलादेश करत, आणि तो चिलिट सोमय्या, ते दोघे फिरतात बांगलादेश करत, मुस्लिम करत. तर ते हिंदुत्व आमचं नाही हो. आमचं हिंदुत्व आहे ना हृदयात राम, हाताला काम. आम्हाला काय दंगली भडकवायची नाहीये. हे ना दंगली भडकवल्याशिवाय दुसरं काही आयुष्यात जमलं नाही, सुचलं नाही. यांचं राजकारण त्याच्या पलीकडे जातच नाही. आणि जिन्नाच्या तडग्यावरती कोण गेलं होतं तिकडे माथा टेकायला? ह्याचं पण जरा उत्तर देशाला द्या. बिर्याणी खायला कोण गेलं होतं पाकिस्तानला? त्या पंतप्रधानांनी बोलवलं पण नाही तरी गेले मुसलमानांची बिर्याणी खायला, ते पण पाकिस्तानी मुसलमानांची. हे ना पाकिस्तानी मुसलमान चालतात, बांगलादेशी चालतात, बांगलादेशचे पंतप्रधान काय असतात तिथे राष्ट्राध्यक्ष. तुमच्या आरोपांचं उत्तर आपण घेऊयात. मात्र आता मुद्दा हिंदुत्वाचा निघालेला आहे, मुद्दा हा रामाचा निघालेला आहे. शिंदेच्या सेनेकडनं बोलणं देखील गरजेचं आहे. शायनाजी, काय आहे की